असं पाहता आजचा हा व्हिडिओ मकर संक्रांती विशेष आहे, परंतु काही कारणांनी आजचा हा व्हिडिओ 3-4 अशा दिवसांचा बनवलेला आहे। मकर संक्रांती विशेष आजचा हा व्हिडिओ आहे, परंतु खरंच भरपूर दिवस झालेले आहेत आणि खरं हा व्हिडिओ मी खूप लेट अपलोड करत आहे आणि कारण सुद्धा तसंच आहे। कारण घटनाच अशी घडली होती आणि खरंच दिवस उगवला तर आपल्याला कळत नाही की आजचा दिवस कसा आहे। आपण खूप आनंदामध्ये असतो आणि खूप उत्साहाने प्रत्येक सणाचे म्हणा दिवसाचे स्वागत करत असतो, पण जशी सुरुवात सकाळची झाली तर आपल्याला सुद्धा माहित नसतं की सायंकाळपर्यंत काय होणार आहे। तर आजची पूजा म्हणा किंवा आमच्या सोबत जे काही घडलेलं आहे अशी पूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर नमस्कार, आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे। रामकृष्ण हरी माऊली। मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा। तर सकाळची माझी ही नित्यनेमाची सुरुवात मी अशा प्रकारे केली होती। मिस्टरांना ऑफिसला जायचं होतं म्हणून त्यांना मी उसळ आणि पोळी बनवून दिली। संक्रांत हा मोठा सण असतो, त्याच्यानंतर अशा प्रकारे पुरणाचा स्वयंपाक बनवलेला आहे। मात्र कांदा लसूण टाकला नव्हता आणि जे कांदे कटिंग केलेले आहेत ते मी नंतर भजनमध्ये टाकणार आहे। आणि अशा प्रकारे म्हणजे देवपूजा आणि मशीनमध्ये जे कपडे धुवायचे ती लावून दिले आणि त्याच्यानंतर 12च्या आत आपल्याला अशा प्रकारे आपण जो काही स्वयंपाक बनवलेला असतो, तर मकर संक्रांती असो कुठलाही सण असो तर आपण आघाडी टाकत असतो। तर पितरांच्या नावांनी आपण जे काही स्वयंपाक बनवतो ते त्यांना आपण अशा प्रकारे देत असतो। तर बघा सकाळची माझी सगळं म्हणजे जे मेन एंट्री आहे ती अशा प्रकारे स्वच्छ आवरून घेतली होती। रांगोळी सळा वगैरे सर्व काही झालेलं होतं आणि उंबरा पूजन म्हणा किंवा अशा प्रकारे झाडांमध्ये सुद्धा मी फुलं टाकली होती। म्हणजे आज इतका सुंदरसा दिवस आहे म्हटलं तर दिवसाची सुरुवात आपण चांगल्या प्रकारे करूया। आणि मी इथे रांगोळी सुद्धा अगदी छान काढलेली होती। तर म्हटलं चला आपण आज चातुर्मासाचीच रांगोळी काढूया। त्याच्यामध्ये पूर्ण यंत्र दिलेले असतात आणि सकाळचा स्वयंपाक बनवलेला होता तर तो अशा प्रकारे नैवेद्य मी देवांना दिलेला होता। तर देवघरामधील सकाळची माझी ही पूजा आणि खरं सायंकाळी मला जे दागिने घालायचे आहेत देवांना ते आपण हलव्याचे बनवलेले तुम्ही पुढे बघालच। तर म्हटलं सकाळी सकाळी आपण अशा प्रकारे पूजा विधी वगैरे करून घेऊया। त्याच्यानंतर दिवसभरामध्ये भरपूर कामं झाली, मार्केटला गेली आणि हळदी कुंकवाला गेली आणि त्याच्यानंतर संध्याकाळची माझी ही पूजेची सुरुवात सुरूच होती। अगदी म्हणजे मन अगदी त्याच्यात रमलेलं होतं आणि त्याचप्रमाणे मी जी काही पूजेला करता साहित्य आणलेलं होतं ते एक एक सगळं साहित्य अशा प्रकारे काढून घेतलं आणि मुलीला सुद्धा सांगितलं की तू आता हॉलमध्ये छानपैकी मस्त रांगोळी काढून घे, मी देवांची पूजा करते। तर बघा मी अशा प्रकारे जे दागिने घातले ते सुरुवातीला ते काढून घेतले आणि जे मी हलव्याचे दागिने बनवले ना सगळे देवांना ते मी अशा प्रकारे घालून घेतलेले आहेत आणि देवघर अगदी प्रसन्न आणि खूप सुंदर दिसत आहे। तर हलव्यांमुळे सगळ्या देवांना असा गोडवा निर्माण झालेला होता आणि वातावरणसुद्धा अगदी छान होतं। तर मी त्याच्यामध्ये अगदी रमून गेलेली होती आणि माझी पूजेची अशा प्रकारे तयारी सुरूच होती। आणि त्याच्यामध्ये माझ्या मुलींनी परत तिळीचे लाडू म्हणा असं सकाळी बनवायला सुरुवातच केलेली होती। अगदी ते झाले आणि हॉलमध्ये रांगोळीसुद्धा बऱ्यापैकी झाली होती। तर तिला म्हटलं मी आज आपण या ठिकाणी पतंगांची रांगोळी काढूया आणि थोडंफार डेकोरेशनसुद्धा करूया। तर ठीक आहे म्हणे ती करायला सुरुवात केली आणि सगळं काही झाल्यानंतर आपण म्हटलं आईला सुद्धा भेटायला जाऊया। तर संक्रांत आहे आणि संक्रांतीनिमित्त म्हटलं तिळगुळ वगैरे वाटूया। तर अशी आमची बरीचशी तयारी सुरू होती आणि अगदी मी जी पूजाची मांडणी जी केलेली होती ना तर ती माझी निम्मी मांडणी झालेली होती। आणि हे सर्व काही सुरू असताना माझ्या मुलाचा मित्र मला घेण्यासाठी आला। तर ते का तर तो म्हणे की मकरंदला मांजा लागला। तर अचानक बघा अशा प्रकारे स्थिती झाली। तर बघा पतंग खेळणारे तर खेळतातच, परंतु त्यांच्या या चुकीमुळे दुसऱ्यांना ते भोगावं लागतं। तसंच माझ्या मुलासोबत झालं। तर बघा मी दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा मी घरी आली तर बघा माझ्या मुलीने सर्व काही अशा प्रकारे तयारी केलेली होती। कारण जी घटना घडली तर त्यावेळेस मला हे काही करता आलं नाही। तर आमची बघा डेकोरेशनची तयारी तशीच पडलेली होती। आम्ही दिवेसुद्धा लावले नाही आणि देवघरामध्ये सुद्धा तिला म्हणजे आधी कळालं नव्हतं म्हणून तिने देवपूजा वगैरे बाकी सर्व काही नंतर पूजेची मांडणी केली
आणि बघा हा दुसरा दिवस उगवलेला आहे. तर दुसऱ्या दिवशीसुद्धा आता असं नाही की आपल्याला जायचं आहे दवाखान्यामध्ये तर आपण असंच जाऊया. तर आम्ही देवपूजेपासून सर्व काही करून घ्यायचो. पण आपला जो आनंद असतो, उत्साह असतो तो थोडा कमी झालेला असतो. तसंच आमचं काही झालेलं होतं. तर म्हणून मला दवाखान्याच्या फेऱ्या माराव्या लागत होत्या. तर आम्ही काही घरात राहायचो, काही जण दवाखान्यात राहायचो. तर असं आमचं सुरू होतं. आणि आज बघा म्हणजे चौथ्या दिवशी मुलाला दवाखान्यातून सोडलं. तर सायंकाळची वेळ होती आणि खरंच शुक्रवार पण होता आज. आणि शुक्रवार असल्यामुळे मला पूजा तर संध्याकाळी करायचीच आहे. आणि घरामध्ये जे काही स्वच्छता करायची आहे, कारण तो आनंद काही वेगळाच असतो. कारण जे सर्व काही घडलं ना ते खूप वेगळं होतं. आणि आज चतुर्थी आहे. बघा मी हा 4 दिवसांचा पूर्ण व्लॉग बनवलेला आहे. तर 14 तारखेपासून तर 15, 16, 17 तारखेपर्यंत, तर शुक्रवारपर्यंत. आज शुक्रवार आहे आणि चतुर्थीसुद्धा आहे. तर बाप्पांचं दर्शन घेण्यासाठी मी सकाळी सकाळी बाप्पांच्या मंदिरात आलेली आहे. आणि का तर त्यांचा आभार मानण्यासाठी. काही एवढं मोठं आमच्यावर संकट आलं, त्यातून आम्ही म्हणजे पार झालो. म्हणजे बाप्पांनी मदत केली, किंवा आपण ज्या देवीदेवतांचे पूजन करतो तर तेच आपल्याला साथ देत असतात. तर मुलगा येणार म्हणून त्याचं औक्षण करायचं होतं, कारण त्याचा नवीन जन्म होता. त्याकरिता माझी सकाळची सुरुवात, माझ्या मुलीने गॅसचं सकाळी सकाळी पूजन केलं होतं. मी सायंकाळी बघू शकता अशा प्रकारे धूप लावलेला होता. आणि पूर्ण घरामध्ये अगदी साफसफाई केलेली होती. ज्या फरच्या वगैरे आहेत त्या अगदी स्वच्छ पुसून अगदी घराचं वातावरण अगदी प्रसन्न केलेलं होतं. काही फ्लोटिंगमध्ये फुलं ठेवली, त्याच्यामध्ये सुद्धा परफ्यूम मारला. आणि बघा किचनमध्ये सुद्धा अशा प्रकारे गॅसचं पूजन म्हणा किंवा गॅसजवळ दिवा लावणे, ह्या सर्व काही गोष्टी मी अगदी मनापासून केल्या. कारण उत्साहच वेगळा होता. तर त्याला आम्ही घरी आणलेला आहे. तर बघा त्याची अवस्था फार खराब झाली, कारण त्याला जो मांजा लागला तर त्याला अगदी 56 टाके पडले. इतकं डेंजर झालेलं होतं. तर बघा त्याचं स्वतःचंच एवढं म्हणजे डेअरिंग म्हणता येईल की त्याने स्वतःहून दवाखान्यामध्ये धाव घेतली आणि तो स्वतः ॲडमिट झाला. तर आमच्याकडे येणारे जाणारे भरपूर जण सुरूच होते. तर आम्हाला मार्केटला सुद्धा जायचं होतं. म्हटलं आता भरपूर जण येतील तर चहा पाणी असं बरंचसं काही आपल्याला करावं लागेल. आणि वेळ मिळतो नाही मिळतो म्हटलं थोडीफार आपण खरेदी करून घेऊया. तर आम्ही असंच मॉलमध्ये आलेलो होतो. तर बघा मला सांगणं एकच आहे की जे काही पतंग वगैरे उडवतात, अगदी तुम्ही डेकोरेशन करा ना पतंगाचं, परंतु हे जीव घेणे म्हणजे का करतात आपण आपली हौस पूर्ण करण्यासाठी असं बऱ्याच जणांना गळ्याला म्हणा, कोणाची बोटं तुटतात, कोणाचं काय होतं. तर खूप समस्या निर्माण होत असतात. आणि अचानक आपण काही कारणाने बाहेर जर गेलो आणि आपल्यासोबत ज्यावेळेस असं घडतं ना, तेव्हा फार दुःख ते वेगळं असतं. आणि तसंच आमचं काही झालं होतं. आणि आज चतुर्थी आहे म्हणून मी अशा प्रकारे सायंकाळची अन्नपूर्णा मातेची पूजा आणि वैभव लक्ष्मी मातेची पूजा केलेली आहे. आणि बघा ज्यावेळेस माझ्या मुलाचं अशा प्रकारे ॲक्सिडेंट झालाच म्हणता येईल, तर त्यावेळेस स्वतःहून तो दवाखान्यात गेला. आणि त्याचे जे मित्र आहेत ना त्यांनीसुद्धा खूप सहकार्य केलेलं आहे. कारण ज्यावेळेस माझ्या मुलांनी कॉल केला तर त्या क्षणी तिथे ते हजर झाले. आणि त्या मित्रांनीच त्याला एका दवाखान्यामधून दुसऱ्या दवाखान्यामध्ये नेले. आणि त्याच्यामध्ये त्याचं ऑपरेशन झालं. त्याला किती टाके पडले हे आम्हाला काहीच माहीत नव्हतं. सर्व काही त्याच्या मित्रांनीच बघितलं. आणि खरंच त्या मित्रांचे सुद्धा मी आभार मानणार आहे. तर बघा ही घटना जी घडली तर खरं वाईटच होती, परंतु ही संक्रांत खूपच म्हणजे इतक्या जणांचा म्हणजे प्रॉब्लेम आले ना, बऱ्याच जणांना लागलं, कोणाचं काय झालं. तर आपल्या ज्यावेळेस अशा कानावर ऐकू येतं त्यावेळेस आपल्याला काही वाटत नाही, पण ज्यावेळेस आपल्यासोबत जी घटना घडते ना तर तेव्हा आपल्याला कळतं की किती वाईट परिस्थिती आहे. तर खरंच जे कोणी पतंग उडवतात ना तर यांच्यावर खरं बंदी आणली पाहिजे. कारण आमच्यासोबत जे घडलं ना ते कोणासोबत न घडावं असं प्रत्येक आईला म्हणा किंवा पालकांना वाटत असतं. आणि तसंच माझं झालेलं आहे. तर बघा कोणताच सण हा वाईट नसतो. संक्रांतसुद्धा चांगलीच असते, परंतु जे काही निष्काळजी लोक असतात त्यांच्यामुळे आपल्याला अशा प्रकारे त्रास होऊ शकतो. आणि त्यामुळे खरंच मी अगदी कमी वेळामध्ये हा छोटासा व्हिडिओ बनवलेला आहे. कारण जास्त काही मला दाखवावं असं वाटलं नाही, कारण वेळच अशी होती. तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटलेला आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा. आपण परत पुन्हा भेटू अशा नवनवीन आणि छान छान युजफुल व्हिडिओंसोबत. तोपर्यंत काळजी घ्या आणि आनंदात राहा. आणि कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. श्री गणेशाय नमः.